महाराष्ट्र के भाजपा नेता सुधीर मुनगंटीवार ने उद्धव ठाकरे पर तीखा तंज कसते हुए कहा कि ठाकरे ब्रांड जिंदा तो है लेकिन अब बाजार में नहीं चलता। राज ठाकरे के दिए गए बयानों पर भी उन्होंने अपनी प्रतिक्रिया दी। कहा, मराठी को अभिजात दर्जा महायुति सरकार ने दिया, कांग्रेस ने नहीं। मुनगंटीवार ने शिंदे के जादूटोना बयान पर और ऑनलाइन गेमिंग को लेकर प्रतिक्रिया दी है। आइए सुनते हैं और क्या कुछ कहा मुनगंटीवार इन्होंने। मराठीचा मुद्दा घेऊन या सरकारवर आक्रमक होण्याची आवश्यकताच नाही। मराठीच्या संदर्भामध्ये अभिजात भाषेचा दर्जा या सरकारमध्येच भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या सरकारने दिला, जो काँग्रेसने कदापिही दिला नव्हता। 1956 मध्ये कर्नाटक सीमेमध्ये मराठी भाषिकांना त्या ठिकाणी जबरदस्तीने पाठवण्याचं काम कोणी केलं? काँग्रेसने केलं। पंडित जवाहरलाल नेहरूंना तेव्हा समजवण्याचा प्रयत्न झाला की कारवार, निपाणी, बेळगाव, गुलबर्गा, रायचूर या भागांना देऊ नका, पण त्यांनी ऐकलं नाही। जबरदस्तीने कर्नाटकला जोडलं। मीच या संदर्भातला प्रश्न आता विधानसभेत केला की कमीत कमी कन्नड भाषिक आपल्या मराठी भाषिकांवर त्यांची भाषा संपावी, नष्ट व्हावी, जी कधीच संपू शकत नाही, पण तो प्रयत्न ते करताय। उदय सामंतजी मंत्री यांनी ताबडतोब सांगितलं की या ठिकाणी मराठी भाषेच्या संवर्धन संरक्षणासाठी जेवढा निधी लागेल तेवढा महाराष्ट्र सरकार देईल। मग याचा अर्थ मराठी भाषा, मराठी भाषिक यासाठी राज्य सरकार गंभीर आहे आणि सन्माननीय राज ठाकरे साहेबांना काही अपेक्षा असतील, काही सूचना असतील तर त्यांच्याही सूचनांचं स्वागत आहे। शेवटी हा राज्यात कोणत्याही पक्षाचा कोणत्याही व्यक्ती असू द्या, हृदयामध्ये आणि ओठामध्ये मराठी भाषा घेऊनच, त्याचं प्रेम घेऊनच त्याला पुढे जायचं। राज असं म्हटले की मराठी सक्ती लागू करा, आम्ही दुकानच काय शाळाही बंद पाडू। नाही, मराठीचं आहेच ना। आता जेव्हा तुम्हाला मराठी लहानपणी इथं शिकायचं असेल तर मराठी शिकावंच लागते। त्यामुळे मराठी सक्तीची आहेच। त्यांनी काय भाषा वापरायची हा त्या पक्षाच्या संस्काराचा भाग आहे। जसे संस्कार तसे उच्चार। जेव्हा पराभवावर पराभव, पराभवावर पराभव, पराभवाचे चटके बसतात तेव्हा आपल्याला सर्व ठिकाणी शेंदूर गावगेच दिसतात। शेवटी आहे ना, जिवंत का नाही आहे, फक्त तो ब्रँड आता बाजारात चालत नाही एवढंच आहे। ब्रँड का नाही राहत? अनेक ब्रँड आहे बाजारामध्ये, पण प्रत्येक ब्रँड चालतो असं नाही आहे। सध्या ठाकरे ब्रँड हा काही ग्राहकांना पसंती येत नाही आहे, मतदारांना पसंती येत नाही, एवढंच आहे। ब्रँड तर असेल, त्याच्याबद्दल वाद नाही आहे। हां, ते स्वतःला सामान्य समजत असतील तर ते चिंताग्रस्त झालेत, म्हणून त्यांना वाटतं की मी सामान्य आहे, पण ते बाकी लोक आहे, ते सामान्य जनता, ते आमच्यासोबत आहे। आणि मतदानातून EVM मशीनची बटन दाबून त्यांनी सांगितलं की त्यांचा पाठिंबा माझा आहे। ते सामान्य झालेत आणि ते मात्र चिंतेत आहे। आता राजकारणाचा स्तर डायनासोर, जादूटोना इथपर्यंत गेला आहे। जादूटोना करून जागा मिळाल्या असत्या तर जादूटोना करून आपल्या देशामधली गरिबी हटवता आली असती, देशामधला जो काही जातीयवाद आहे तो हटवता आला असता। जादूटोना नावाची गोष्ट जगात नाही आहे आणि जादूटोना करता आला असता तर मला वाटतं की जगामध्ये भारत हा जगामधला सर्वात श्रीमंत आणि पराक्रमी देश राहिला असता। 750 वर्ष गुलामगिरीची आपल्याला भोगावे लागले नसते। जादूटोना नावाची वस्तूच नाही आहे, कपोकल्पित कथा आहे। नाही, ऑनलाईन गेमिंगच्या संदर्भामध्ये हा सुद्धा एक व्यसन आहे। ड्रग्जच्या खालोखाल आज नवीन पिढीला, नवीन जनरेशनला, तरुणाईला या माध्यमातून एक व्यसन लागत आहे आणि म्हणून ऑनलाईन गेमिंग, बेटिंग, जुगाराच्या ज्या पद्धती आहे, ज्याला तुम्ही गेम ऑफ चान्सचा ऐवजी गेम ऑफ स्किल म्हणून याला थांबवत नाही, तर मला वाटतं की कॅसिनो किंवा अशा सर्व गोष्टींच्या संदर्भात एकदा योग्य कायदे करून कायद्याच्या चौकटीत याला बसवणं गरजेचं आहे।